स्किन केअर रुटीन हा इतका मोठा प्रश्न झालाय आता, आणि एक म्हणजे त्याचं एक वलय आहे त्या शब्दाभोवती ज्याची गरज नाही खरं तर. म्हणजे तुमचं रुटीन चांगलं ठेवलं ना तुम्ही, तर तुमची स्किन केअर आपोआप घेतली जाते, असं मी सगळ्या माझ्या पेशंट्सना सांगते. सो म्हणजे बेसिक तुमची झोप, तुमचं डाएट, आणि तू तर डायटिशियन त्यामुळे तुला तर माहितीच आहे की किती महत्त्व आहे त्याचं स्किन केअरमध्ये. सो या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही त्याची सगळ्याची काळजी घेतली तर स्किन केअर रुटीन अगदी बेसिक गोष्टी म्हणजे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनसुद्धा पुरतं. जर तुम्ही चांगलं खात असाल, व्यायाम करत असाल आणि तुमची झोप व्यवस्थित असेल तर अगदी टीनेजमध्ये एवढ्याच गोष्टी पुरतात. म्हणजे एक मॉइश्चरायझर आणि एक सनस्क्रीन, दॅट्स ऑल. जशी स्किन एज होईल तसं थोडं कोलॅजन 35 नंतर थोडं डिग्रेड व्हायला लागतं. आणि ऑफकोर्स एखाद्याला काही जर त्रास असेल स्किनचा, किंवा एखाद्याचं कोलॅजन कमी होत असेल स्किनमधलं, किंवा स्ट्रेस असेल खूप ज्याच्यामुळे स्किन लवकर एज होते, अशा लोकांना अँटी एजिंग प्रॉडक्ट्स लवकर इंट्रोड्यूस करायला लागतात. पण अदरवाईज तुम्ही जसे एज व्हाल तसं ते ग्रॅज्युअली काही पेप्टाइड्स तुम्ही घेऊ शकता स्किन फर्मनेससाठी, किंवा काही रेटिनॉइड्स हे सुरू करू शकता. पण हे केवळ डर्मेटॉलॉजिस्टच्या सल्ल्याने करावं. ही प्रॉडक्ट्स आपली वापरू नयेत. कुठलीही ॲक्टिव्स कोणीही आपली वापरू नयेत, कारण त्याचे साईड इफेक्ट्स असतात किंवा त्यांनी इरिटेशन व्हायची शक्यता खूप जास्त असते.